नाही नाही मग छान झालाय चहा. हो. आवडला ना तुम्हाला? मग झालं तर. अरे राजा, तुम्ही हनीमूनला का जात नाही? हनीमून बरं वाटेल तुम्हाला. अरे हनीमूनला जाणं ही बरंच असतं आणि हनीमूनलाही बरंच असतं आणि हनीमून झाल्यानंतरही बरंच असतं, पण नानी सोडणार नाही. अरे हल्ली सगळेच जातात. अरे हो, पण ती नाही सोडणार रे मला. अरे विचारून तर बघ. नाही नाही, अरे ती नाहीच म्हणणार. मी बोलू का? तू तरी ती नाही म्हणणार. मेली नकार घंटा लावायची सवयच आहे ह्यांना. तसं नाही मालू, तुला नानीचा स्वभाव अजून माहिती नाहीये. त्या काही वाईट नाही आहेत त्या. थांब, 1 महिनाच झालाय अजून लग्नाला, हिला काहीच माहिती नाही रे. अरे राजा, मलाही वाटतं एवढ्याही वाईट नाही येत नानी. दुरून डोंगर साजरे. द्या ना. अगं दे. घरात कोणी बाई माणूस नाहीये का हो भाऊजी? अहो वहिनी, एकटाच राहतो मी. आणि आई वडील? ते गावाला असतात. बायको? का? वहिनी, अजून लग्न व्हायचंय माझं. इश्श, लाजतोय बघ कसं. वहिनी, तुमची कोणी बहीण आहे का? अहो चिक्कार आहेत. काय सांगता? नाही म्हणजे लग्नाचं बघतोय ना मी, म्हणून. अगो बाई, खरं की काय? म्हणजे काय नाही, म्हणजे कधीतरी सुरुवात करायला हवीच ना. हो. घरचे बघतायत का मग मुली? घरचे नाही हो, मीच आपला बघतोय. म्हणजे काय? मला धाकट्या 7 बहिणी आहेत. आता त्या सगळ्या जणींची लग्न होईपर्यंत माझंही लग्न करायचंय हे आमचे आई बाबा विसरूनच जातात. आमच्या नानीला सांगू का तुझ्या आई वडिलांशी बोलायला? नको 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 नको. नानी म्हणजे झालं का? आता का टेण्या नानी म्हणजे मगाशी गोडवे गात होतास. अरे एवढी काय वाईट नाहीये नानी. नाही म्हणजे तेवढ्या वाईट नाहीयेत त्या, पण तोफखाना आहे ती. इश्श, नानींबद्दल काय बोलताय तुम्ही उगाच? तुझे तशीच आहे ती, तुला नाही कल्पना. माझ्या लग्नाचं आपण नंतर बघू. आधी लगीन तुमच्या हनीमूनचं. हनीमूनचं? अरे मग लग्न कोणाचं लावतोयस? अरे म्हणजे आधी तुमचं हनीमून होऊ दे, माझं लग्न नंतर बघू. एक वेळ तुझं लग्न होईल, पण आमचं हनीमून अशक्य. हे बघ, साधी सरळ गोष्ट आहे. नानींना एकदा विचारून तर बघ हनीमूनचं. नाही रे, ती तुला माहितीये ना टेण्या, ती नाहीच म्हणणार रे. नाही म्हणाल्या ना तर बघू, काहीतरी मार्ग काढू. होईल होईल म्हणजे नक्की होईल. करूया काहीतरी. हनीमून. अरे हनीमून म्हणजे काय माहिती आहे मला. अगं मग म्हणजे काय म्हणतेस? मला असं म्हणायचंय की हनीमूनला नेमका कुठे जाणार आहेस तू? बरं झालं तूच विषय काढलास. म्हणजे तशी 3-4 पर्यटन स्थळ पाहिली आहेत मी. महाबळेश्वर, तिथून परत येताना पाचगणी, लोणावळा, मेथिरान, माथेरान नक्की. काय गरज काय? अगं हनीमून म्हणजे असं की मधुचंद्राला जायची गरजच काय? त्या घरात करता येत नाही काय हनीमून? करता येतो ना नी, पण जातो ना. तुझं काय डोकं फिरलंय का काय? नाही, डोकं नाही फिरलंय. मग काय भूतानी बोलवलंय? नानी आमचं वय आहे ग. अरे तुझ्या वयात लोक क्रांतिकारक व्हायचे. आठव तुझे आजोबा. आता क्रांतिकारक होऊन काय करू मी? तरी आठव आजोबांना आठव. हनीमूनला जाताना आजोबांना अगं म्हणजे आजोबा आठवतातच मला. मनोमनी नमस्कारही करतो मी त्यांना. त्यांच्या नावाला बट्टा आहेस तू. हा हे बघ नानी, तू म्हणालीस म्हणून आम्ही देवीला गेलो की नाही? अरे काय तुला वेळ लागलाय का? कुळाचार झाला नाही तोच तुम्ही लगेच लागला थेर करायला. अगं पण सगळे जातात. आपल्याकडे तशी पद्धत नाहीये. तसं नाही, पण म्हणजे मालूला काय पाठवून देऊ? पाठवायची नाही ग, एकटीच कशी जाईल ती? मालूला जरा छान असं मोकळं वाटेल. मग काय बांधून ठेवलंय कुणी घरात? मग आणि काय ग, माझ्या पोराच्या डोक्यात भलभल तर भरवतेस का काय?
नाही त्या डोक्यात भरू नको हा. टपाल पाठव तिच्या बापाला घेऊन जा म्हणून. नको नको हेच म्हणत होते. हा अगं मीच म्हणालो. मग तिचं नाव कशाला घेतलंस? म्हणजे काय झालं हे बघ कसं आहे नानी, आम्ही दोघे जर गेलो ना तर आम्हाला बोलता येईल, चर्चा करता येईल. चर्चा करायला तुम्ही हनीमूनला जाणार? मग मग घरात करा ना चर्चा. घरात बोललो असतो ग, पण हवा पालट. हवा पालट. मग जा अकलूजला जा, बंडीकडे. बंडीकडे? अकलूजला अगं बंडीचं घर खूप लहान आहे, त्यात बंडीच मावत नाही. मी कुठे जाऊ त्यात? वेडा आहेस तू. खोलीचा दरवाजा बंद केला की अकलूज काय ना अमेरिका काय सगळं सारखं. किती थेट बोलतेस. तरीही बंडीकडे म्हणजे मग नळीकडे जा ना, तिचं 2 खोल्यांचं घर आहे. घर मोठं असलं तरी अगं हनीमून ग, एक बहीण तिथे आणि मग बंडीकडे नळीकडे कशाला, नको ना. काही गरज नाहीये. आम्ही कुठे गेलो होतो हनीमूनला? तू कधी सांगितलं नाहीस. गप्पा बस मेल्या. म्हणजे आम्ही गेलोच नव्हतो हनीमूनला. असं सांग ना. लेकरं व्हायची राहिली, कुठं नडलं काय आमचं? पण टेण्या सांगत होता. टेण्या माझ्या समोर आण, खेटरानं पूजा करते त्याची. नको ते भरवतो काय तुझ्या डोक्यामध्ये? ही गोऱ्यांची थेर आपल्या घरात चालणार नाही. अरे आजोबांनी त्यांना हकलवण्यामध्ये सगळा जन्म घालवला आणि तू गोऱ्यांची थेर आपल्या घरात सुरू करतोयस? लाज वाटली पाहिजे तुला. हनीमूनला जातोय, उगीच पैसे खर्च करायचे. मी सांगितलं होतं ती नाहीच म्हणणार. तू नीट विचारलं नसशील. अरे नीट म्हणजे कसं विचारायचं असतं? अरे मी म्हंटल नानीला, नानी मी हनीमूनला जाऊ का? मग काय म्हणाले त्या? अरे कसली माझ्यावर. पण खेकसून काय म्हणाल्या? म्हणाली असली थेर आपल्याकडे चालत नाही. थेर अरे तू समजाव त्यांना. अरे मी नीटच सांगितलं. म्हणाली बंडीकडे जा, नळीकडे जा. अरे नळी बंडीकडे. माझं नाव घ्यायचं ना. घेतलं. काय म्हणाल्या? म्हणाली खेटराने पूजा करीन तुझी टेण्या. अरे बापरे, म्हणजे तुझ्या घरी यायची पण चोरी झाली ना आता. एवढं काय नानींच? ती म्हणते एवढं काय हनीमूनचं? जुनी माणसं ना. तुला सांगतो टेण्या, 20 एकत्र करून माझी नानी जन्माला आली. किती? 20. मी बाप असतो ना तिचा, मी जन्मालाच येऊ दिली नसते तिला. खूप मोठी झाली असते. अरे समाजसेवा. राजा तुला जडली आहे. टेण्या मी तुला सांगतो, मी मालूला घेऊन जाणारच. कुठे जाणार? इकडे रे, मधुगंधा, मधुचंदू. मधुचंद्र. मी जाणारच. अरे पण जाणार कसा? लक्षात राहण्यासारखा झाला की नाही वाढदिवस? तो वाढदिवस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही मी. तुम्ही काही विसरताय का? ए मालू, तू ना असं मला उगाच कोड्यात टाकू नको. असं स्पष्ट सांग, नीट सांग. आज वाढदिवस आहे. हा ते होय. अगं ते आमच्या ऑफिस मध्ये कुमुदिनी आहे ना, तिचा वाढदिवस आहे. आता ओवाळायचं ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कुमक पंड गंड कुंबदनी मालू. हॅपी बर्थडे टू यू.